रवी, काय चाललंय तुझं? किती दिवस असा रिकामटेकडा बसणार आहेस? अरे काहीतरी कामाचं बघ, एखादी नोकरी कर, कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय टाक. बोल, तू पण बोल. सगळी बोलतात मला, पण समजूनच घेत नाही मला. काय समजून घ्यायचं तुला? अगे मी असे बारीक सारीक कामं करू का? लोकांच्या हाताखाली कामं करू का? अगं मला असं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. पैसा पाणी आल्यावर असा मोठा स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. मोठा बिझनेस करायचा आहे ना, त्याची सुरुवात आहे ना छोट्या बिझनेसपासूनच होतं. लगेच मोठा बिझनेस करायचा नको करू. नोकरी पण तुझ्या आवडीप्रमाणे काहीतरी कर ना. माझं नाही ग या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मन लागत. हे बघ, तुझं हे असं असेल ना, मला माझ्या घरी बोलता येणार नाही. काय सांगू त्यांना? असं नको करू यार, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला माहिती आहे ना. प्रेमानेच होतं का सगळं? तुला खूपदा समजवण्याचा प्रयत्न केला. बघ, तुझं तू ठरव. मला पण वाटतं चार चौघात मी तुझ्याबद्दल चांगलं काहीतरी सांगावं. मी करतोय जुळं कुठून ना कुठून तरी पैसे जुळं चालू आहे माझी. पण प्रयत्नाने यश येत नाही, कधीतरी येईलच. जे काही करायचं आहे ना ते लवकर कर. बरं चल, इथं नको बसायला, आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊ. हॉटेलमध्ये कशाला? कशाला म्हणजे इथं बसण्यापेक्षा हॉटेलला बसूयात ना, जरा बरं वाटेल. गेलो असतो, पण पैशाचं जरा. तू नको पैशाचं लोड घेऊ, माझ्याकडे आहे, देते मी. ठीक आहे चल. मला पण आहे ना बबनराव म्हणते ते एकदम पटलं बघ. बरोबर आहे. स्नेहा ये बस. काय हो? अगं तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही. एक चांगली बातमी द्यायची आहे तुला. काय? कसली? तुझ्यासाठी आता आम्ही मुलगा बघतोय. यंदा लग्न करून टाकायचं तुझं. माझी बाई नवरी होणार. अहो, माझं शिक्षण सुरू आहे ना अजून. शिक्षणाचं काही एवढं, आता या वर्षीची परीक्षा दिली की मग आपण स्थळ बघायला चालू करणार आहे. अजून वेळ जाईन आपला. माझं ग्रॅज्युएशन व्हायचंय अजून. ते सगळं लग्नानंतर, वाटल्यास लग्नात आपण बोलणी करून घेऊ तशी. हो, लग्नानंतर शिकू देतो म्हणतील ते. हा, तुझा मामा आला होता, तो मला म्हणला की स्नेहा आता मोठी झाली, यंदा काही विचार आहे का नाही तुमचा? चांगली स्थळं सांगून येतात ते लोकांची आपल्याला. म्हणलं आपण कशाला डावलायची, यंदा आहे ना मस्त एखादं स्थळ बघू आणि स्नेहाच्या लग्नाचा धूमधडाका उडून देऊ बघ. बरोबर. बरं चालेल, मी आहे ना आता येतो गावातनं जाऊन. लोकांच्या गाठी बिठी घ्यायला लागतील. हो मग हा, मला लगेच लागावं लागेल आपल्याला. पैशाची सगळी व्यवस्था करून ठेवणार आहे मी. धूमधडाक्यात झालं पाहिजे माझ्या पोरीचं लग्न. लग्नात काही पण कमी पडून देणार नाही बघ मी. हा, येऊ का मग? या. माझी बबडी, तिचं लग्न. तू काळजी नको करू, सगळं करू आपण. मी आलेच. रवी, तुला बोलले होते ना कामाचं काहीतरी बघ म्हणून. काय झालं आता? शेवटी व्हायचं तेच झालं. बाबांनी ना माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आहे. एवढंच ना, नाही म्हणून टाकायचं. नाही म्हणून टाकायचं म्हणजे? काय कारण देऊ त्यांना? द्यायचं काय पण कारण, त्यांना काय तेव्हा. अरे पण तूच कर आता काहीतरी. ऐक ना, मी तर नाही सांगू शकणार, पण तू डायरेक्ट बोल ना माझ्या बाबांना. मी? हां. अगं तुझे बाबा माहितीत ना कसे आहेत, ते नाही ऐकणार माझं. उगाच काहीतरी होऊन बसायचं. मग आता काय करायचं? बघ ना काहीतरी. एक काम करू. काय? आपण कुठेतरी पळून जाऊ. पळून जाऊ? हां. तू का वेडा आहे का काय? मला नाही जमणार तसं. अगं मग काय पर्याय सांग ना मला, आपण काय करू शकतो? हे बघा, लग्न करायचे पण असं घरच्यांची इज्जत घालवून नाही. आणि त्यांचं काय चुकतंय? पोरगी वयात आली ना, प्रत्येक बाप तिच्या लग्नाचा विचार करतो.
तुझंच चुकलंय. सांगत होते कुठेतरी काम बघ, नोकरी कर, व्यवसाय कर, नाही ऐकलं. मी करतोय प्रयत्न ग, पण होत नाही त्याला मी काय करू. अरे पण आता काय ऐक करायचं? ना, ह्यावेळेस तू माझं ऐक ना. काय? आपण आहे ना पळून जायचा विचार करू. हे बघा, मला नाही जमायचं. आणि जरी पळून गेलो, तू स्वतः कमवत नाही, आपण खाणार काय? करू ना काहीतरी. तू माझ्यासोबत असली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. करू आपण काहीतरी. बोलायला सोपं वाटतं, पण तसं नसतं रवी. तू ऐकणार आहेस का नाही माझं? मला काहीच कळत नाही आहे, काय करावं. आणि पैसा असल्याशिवाय कसं काय पळून जायचं? आणि खरं तर माहिती आहे का, मला असं घरच्यांना त्रास द्यावंच वाटत नाही. काय करता येईल? हे बघ, मला एक तर लास्ट हाच पर्याय वाटतो. त्याशिवाय आपलं लग्न नाही होणार. बाबा तुझं दुसरीकडे लग्न लावून देतील, आपण पळून जाऊ. ऐक माझं. बरं, कसं? कुठं राहायचं? कुठं खायचं? काय? ऐक ना, तुझ्या बाबांनी लग्नासाठी तुझे दागिने वगैरे केले असतील ना? रवी, तू काय माझ्याच घरात मला चोरी करायला सांगतोय का? अगं असं नाही, तू चुकीचं समजते. मी ते नाही म्हणते. मग? अगं तुझ्याच घरात तुझी चोरी कशी काय होऊ शकते? हे बघ, बाबांनी जे दागिने केले ते तुझ्यासाठी केलेत ना, तुलाच भेटावेत म्हणून. तू म्हणजे माझा तसा दृष्टिकोन नव्हता, पण बघ आता ते नंतर पण तुलाच भेटणार आहे. अरे पण असं कुठं असतं रवी, मला नाही घेता येणार. हे बघ बघ, आपण परत रिटर्न करू त्यांना. आपलं व्यवस्थित परिस्थिती झाली ना, परत त्यांना रिटर्न करू. फक्त आत्ताची परिस्थिती समजून घे ना. बघा, फक्त तू म्हणतोयस ना म्हणून सगळं करते, पण खरंच तू माझा विश्वासघात तर नाही करणार ना? नाही नाही नाही, हां? आपण खरंच पुन्हा बाबांना तुझ्या सगळे दागिने रिटर्न करू. फक्त आता आपली अडचण आहे ना, तर तेवढं मग घेऊन ये, आपण जाऊ कुठेतरी निघून. बरं चालेल, जा. आपण भेटू नंतर. तू तयारीला लाग. येते. काय रे, आज लयच खुश दिसतोयस. अरे असणारच ना. का बरं, काय झालं? लय मोठा हात मारलाय मी. हात मारला म्हणजे? श्रीमंत बाप्पाची पाठवली आपण. हा काय? तो वरलाळीचा तात्या माहिती का तुला? आपलं तात्या? हा, हा, लय वक्कळ पैसा आहे त्याच्याकडे. पैसा आहे. आहे का नाही? त्याच्याच पोरीला पाठवली. अशी बोलावली ना, आपल्याला आता सोडून जाऊच शकत नाही. काय राव, चांगल्या घरातली मुलगी ती. हा, तुला मित्रापेक्षा ती बाकीचीच लोक महत्वाची वाटतात. तात्या चांगलं आहे ना. असू दे, नाव खराब होईल तात्याचं, बाकी काय. आपल्याला काही देणे का नाही. आपल्याला फक्त पैशाची देणे का नाही. चल चहा पाच, लय पुढचं नको राहणार. अरे काय गणेश, एकदम बोलून घेतलं गडबडीत. मला गोष्ट सांगायची तात्या. काय सांगायचंय? बोल की. आपली दिदी, हां, तिचं काय? माझा एक मित्र शेजारच्या गावातला, हां, त्याच्यासोबत प्रेम प्रकरण चालू आहे. कोण म्हणलं तुला? माझाच मित्र म्हणला तो, बोलला मगाशी मला. अजून काय काय बोलला? अजून ते तुमचं सोनं नाणं तुम्ही बनवलेले दागिनं, पैसे ते घेऊन जाणार आहे. रविवारपर्यंत जायचं म्हणले. म्हणजे रविवारी पळून जायचं बी ठरलं वेळ? हा, त्यांचा प्लॅन आहे. अरे पण पोरगं कसं आहे? चांगलं आहे का ती? पोरगं चांगलं नाही, वाईटच आहे जरा. आपली दिदी चांगली आहे हो, त्याच्यामुळं. बरं झालं तुम्हाला सांगितलं. एवढी विश्वासाने पोर वाढवली, पण तिला साधं बापाला बोलता नाही आलं. आणि ते पोरगं एवढं सोनं नाणं घेऊन पळून जायचा विचार करतंय, म्हणजे चांगलं नसतंच ते. बरं झालं तुम्हाला सांगितलं. फक्त एक काम करा आता, गावात याचं कोणाला म्हणू नको काय. चालते. माझ्यासाठी तेवढं करा. चालेल. चालतंय.
जातो. बाबा काय करतेस स्नेहा? काय नाही. आपल्याच घरात चोरी करायला लागली तू? चोरी नाही. माझ्या मैत्रिणीला आहे ना पैसे लागत होते हो. परत देते बोलली ती. तिला मदत करत होते. कोणती मैत्रीण? चल मी येतो ना सोबत तुझ्या. नाही. खोटं बोलू नको स्नेहा. सगळं समजलंय मला. तू कोणासाठी चोरी करतीये, कोणासोबत पळून जाणार आहे हे मला आधीच समजलं होतं. स्नेहा, हा काही एखादं काम करण्याआधी थोडाफार विचार तरी करायचा. आपण काय करतोय, कोणासोबत खोटं वागतोय. ज्यांनी जन्म दिला त्या बापासोबत खोटं वागायला लागली तू. आणि कोणासाठी? ते कालिक दिच्या ओळख असलेल्या पोरासाठी. त्या चांगला पोरगे बाबा, खरंच चांगला पोरगा आहे. किती वेडी आहेस ना तू. अगं एखादा चांगला पोरगा तुला चोरी करण्याचा सल्ला देईन का कधी? बाबा परिस्थिती तशी आहे ना, म्हणून. त्याच्याकडे सध्या नाही येतो जास्त पैसे, म्हणून घेतले मी. आणि समजा मला गरीबा घरी दिलं असतं तर तुम्ही मला मदत केलीच असती ना. मला पैसे दागिने दिलेच असते ना. तसंच समजा ना. मदत छाती ठोकपणे करणं वेगळं आणि चोरून करणं वेगळं. विषय परिस्थितीचा नाहीये, पण माणसाला स्वाभिमान पाहिजे. जर तो चांगल्या घरातला मुलगा असता तर त्यांनी चोरी करून ये आणि मग आपण संसार करू असं कधीच नसतं सांगितलं तुला. आणि काय माहिती आहे का तुला त्याच्याबद्दल? घरी गेली आहे का त्याच्या? आई बापांना भेटली त्याच्या? घरची परिस्थिती काय आहे, उद्या काय कमी जास्त झालं कोणाला विचारायचं आम्ही? माझं तर डोकं चालत नाही तुझ्या पुढं. अहो बाबा खरंच. अहो मी त्याला ओळखते ना. खूप प्रेम करतो माझ्यावर. तो तुझ्यावर प्रेम करत नाही. त्याचं सगळं प्रेम तुझ्या पैशावर, प्रॉपर्टीवर आणि दागिन्यांवर आहे. असं नका बोलू बाबा. अगं असंच आहे. एकुलते एक पोरगी तू, मोठ्या घरातली, श्रीमंत बापाची, म्हणून त्याने तुला जाळ्यात ओढलंय. तुला बघायचंय का? तुला जर माझं खोटं वाटत असेल ना, एक काम कर, चल माझ्यासोबत आणि त्याला भेट. फक्त मी सांगतोय तसं कर. दागिने सगळे इथं ठेव, पैसे पण इथंच ठेव आणि त्याला सांग मीच तशीच आली निघून. जर तो तयार झाला ना लग्नाला तर पुढच्या आठवड्यात मीच तुमचं लग्न लावून देतो थाटामाटात. बघूया काय होतंय ते. चल ये. रवी चल. तू अशीच आली वय? बॅग कुठे? अरे नाही आणायला जमली मला बॅग. बरं सोनं तरी आणले ना? पैसे? नाही. अरे यार आपण जाणार कसं आता? जाणार कस? अरे घरी सगळे होते, मी कशी काय आणणार? आणि त्यांना जर माहिती पडलं असतं मी घेऊन गेलीये, पोलीस आपल्या मागे लागली असती ना. येडी आहे का जरा तू? आपल्या स्वतःच्या लेकीवर कंप्लीट करतील का ते? यार तू
सगळा प्लॅन चौपट करून टाकला. करू ना काहीतरी, पण चल ना इथून पटकन. कुठं चलू, कुठं नेऊ, कुठं राहायचं, कुठं खायचं? अरे तू तर म्हणत होता आपण जाऊ पळून आणि लग्न करू, सांभाळतो मी तुला. आणि आता तुला माहिती ना माझ्याकडे 1 रुपया नाही आहे. हां, ते सोनं नाणं आपण विकून त्याच्यावर जगणार होतो काही दिवस. अरे तुझी ऐपत नाहीये मला सांभाळायची, तर कशाला मग लग्न करायचं म्हणतो रे? हा, आणि का माझ्या बापाच्या पैशावर करणार आहे का सगळं तू? तुला मी आधीच सांगितलं होतं, मी एक तर कामाला नाही, कुठं काय नाही. मग कर ना कुठंतरी काम, पण चल ना इथून, कोणतरी बघल. नाही, आता एक काम कर, तू आहे ना घरी जा. काय? अरे पळून आली आहे मी घरून, आता मी घरी नाही जाऊ शकत. बाप, मी नाही जाऊ शकणार हा वापस. अगं मी तुला सांभाळू कुठं, कुठं राहणार तू, त्यापेक्षा घरी जा. अच्छा, म्हणजे तुला ना पैसे आणि सोनं पाहिजे होता, मी काय गरजेची नव्हती तुला? हां, पाहिजे होतं. तुला लाज नाही वाटत का? आहोत ना आपण दोघं, काहीतरी करू ना. हा, हे बघ, ज्या दिवशी सोनं नाणं घेऊन येशील, पैसे घेऊन येशील ना, त्यावेळेस सोबत जाऊ. काय, मी तुला सांभाळायला मोकळा नाही एकटीला. रवी, बघितलं का, ह्याच्या भरोश्यावर तू जाणार होती. अगं किती झालं तरी बाप आहे मी तुझा. मला माहिती ना पोरीसाठी चांगलं काय वाईट काय. ज्याला तुला पोट भरायची अक्कल नाही तो तुला लग्नाचा आमिष दाखवून पळून देणार होता. कशाच्या जीवावर? तुझ्या बापाच्या पैशाच्या जीवावर, त्यांनी घेतलेल्या सोन्याच्या जीवावर. आणि त्याचं खरंच प्रेम होतं तुझ्यावर, तर का नाही नेलं ग त्यांनी तुला? आता आली होती ना तू. हेच मी तुला सांगत होतो, त्याचं प्रेम आणि डोळा फक्त तुझ्या पैशावर होता, तुझ्यावर नाही. अगं पोरी, एवढा परक्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या आईबापावर विश्वास ठेवून बघायचा ना कधी. मी सुद्धा तुझ्यासाठी जगातला चांगला राजकुमारच बघितला असता. कुणी गल्लीबोळात हिंडणारा टुकार पोरगा नाही. बाबा चुकलं माझं, खूप चुकलं. आणि कोणत्या शब्दात माफी मागू समजत नाहीये. माफ कर, परत अशी चूक नाही होणार माझ्याकडनं. माफी मागायची गरज नाही ग पुरी. बाप हल्ली केला किती चुकला तरी माफ करतोच. पण आता इथून पुढे माणसं पारखताना लक्षात ठेव, वरवरच्या रंगावर बघायचं नाही. तो माणूस खरा कसा आहे त्याची पारख करायची. आणि तेच काम आईबाप करतात. आणि ह्या अनुभवामुळेच लोक म्हणतात की लग्न जमवताना जाणती माणसं सोबत ठेवायची. बघितलं, आज हे गावात सगळ्या कळलं असतं तर किती चितू झाली असती तुझी. आणि तुझे डोळे उघडावे ना म्हणूनच हे सगळं केलं मी. तुम्ही बोललात तेच खरं झालं. आता नाही असं होणार माझ्याकडनं. आणि हा, ही झालेली गोष्ट आहे ना, गावात कोणाला कळता कामा नाही. तुझ्या मैत्रिणींना कोणालाच सांगू नको. हे सगळं हितच विसरून जातात आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. बरं चल आता जाऊ घरी आपण.